देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. जय हरी सर्वांना. आषाढी वारी निमित्त व विश्वात्मके देवी खिल्लार गोशाळेचे उद्घाटनानिमित्त आपण सर्व भागातून ज्या दिंड्या इथं गोळा झालेत. आता म्हणजे बघा, हा म्हणजे आपण 2 दिवसापासून अनुभवतोय हा पर्व काळ. म्हणजे आषाढी वारी हा म्हणजे इतर लोकांसाठी कशी आहे आणि आपल्यासाठी ही काय वारी आहे. म्हणजे संत बघा, म्हणजे त्यांना जे मागायचं आहे, त्यांना जे करून घ्यायचं आहे ते कधी डायरेक्ट सांगत नाही. ज्याचा परिणाम जे करून घ्यायचा आहे ते मागतात. म्हणजे बघा, आता संतांना कशी वारी अपेक्षित आहे. आता आपण जी वारी चालू आहे आपण बघतोय, आज पंढरपुरात पोहोचले ते. तर म्हणजे माझा अनुभव आहे किंवा मी सासवडपर्यंत वारीला चालत मागच्या वर्षी आलो होतो. तर एक अनुभव म्हणून सांगतो की बघा, म्हणजे काय चाललंय वारीमध्ये आणि संतांना काय अपेक्षित आहे. आता वारीमध्ये बघितलं तर कित्येक लोक फक्त फोटो काढायसाठी, सेल्फी काढायसाठी, म्हणजे त्या देवघाटातून खूप छान फोटो निघतो विठ्ठलाच्या मूर्ती समोर म्हणून काही लोक खास पुण्यापासून फक्त सासवडपर्यंत चालत येतात. मग काही लोक, म्हणजे मी बघितलं की पुण्यामध्ये खूप अन्नदान असते, खूप लोक अन्नदान करतात रस्त्यावरून वारकऱ्यांसाठी. म्हणजे त्यांचा जो भाव आहे तो चांगलाच आहे भाव. पण कित्येक लोक असे बघितलेत की ते फक्त आणि फक्त गोळा करण्यासाठी येतात. म्हणजे हौशी गौशी त्यातले गौशी, म्हणजे त्याच्या पाठी मोठे मोठे बॅग घेऊन फिरतात. कुठे स्टॉल लागलेला दिसला की त्याचा पर्दाफाश. खरे वारकरी पोहोचायच्या अगोदर सगळं संपवतात आणि त्यांच्या गाड्या असतात, त्यांच्या ओमनी वगैरे गाड्या असतात आणि ते असं वर्षभरात एकदम सेटलमेंट करून ठेवतात वारीमध्ये. म्हणजे बघा, म्हणजे एवढा लाभ बघा विठ्ठल. आता काय संतांना काय अपेक्षित आहे आणि म्हणजे ऍक्च्युली वारीत काय चाललंय आणि खरी वारी कशी असावी संतांना अपेक्षित असणारी. म्हणजे बघा, संतांनी काय मागितले की म्हणजे आता तसं बघायला गेलं तर संत म्हणतात की घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. म्हणजे किती सोप्या भाषेत जन्म घेण्याचं कारण किंवा कशासाठी जन्म घ्यायचा आहे. म्हणजे आपण आता विचार केला तर बघा, कोणतीही गोष्ट आता साधावया तुमची चरण सेवा. आता चरण सेवा म्हणजे फक्त पूजापाठ आहे का. बघा, म्हणजे किती छान उदाहरण सेट केले आपल्या विश्वात्मके देवी मंडळीने. म्हणजे आपण बारीक विचार केला, सूक्ष्म विचार केला तर आपल्या पांडवकड्यावर जवळजवळ हजारो झाडं म्हणजे वृक्ष संवर्धन झाले. म्हणजे बघा, निसर्ग हाच देव, म्हणजे किती मोठा बोध आहे. म्हणजे हीच खरी संतांना अपेक्षित सेवा आहे. कारण संतांना कुठल्याही गोष्टीचा लोभ नाही. जसं सांगितलं की आपली खिल्लार गोशाळा होता. आता या लोकांचा काय लोभ आहे का. नाही. जसं सांगितलं की निर्लोभ गायीची सेवा तीच माझी प्राप्ती उद्धवा. म्हणजे किती साधा सरळ उपदेश आहे आणि हा उपदेश कदाचित आपल्याला माहित नसावा पण तो आपल्या आचरणात आहे. मग याचं खरं कारण काय आहे की ज्या सद्गुरूंनी आपल्याला या कार्याला प्रोत्साहित केले किंवा आपल्यामध्ये ती ज्योत पेटवली. म्हणजे आता ती ज्योत पेटवण्यासाठी त्यांनी किती अपार कष्ट घेतले. तर म्हणजे बघा, संतांना जो उद्देश साध्य करायचा होता की तो कसा साध्य होतोय तो आपणाला पण कळत नाही, पण तो साध्य होतोय. म्हणजे संतांना जे अपेक्षित वारी आहे ज्याच्यासाठी म्हणजे घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा. मग आता याच्यामध्ये किती सूक्ष्म विचार केला तर किती गोष्टी आपल्यासाठी उपलब्ध आहेत. जसं आता गोशाळेचा आहे की
म्हणजे बिराबाऊंनी म्हटलं की हे असंच नाही होत, म्हणजे फार झुंज द्यावी लागते. आता आपण पांडवकड्याला जरी उदाहरण बघितलं तर टनलच्या कामासाठी इतकी झाडं जाणार होती. आता आपण हैदराबादचं उदाहरण बघितलं, रातोरात त्यांनी लाखो म्हणजे जंगल अख्खं उद्ध्वस्त केलं. कोण काय करू शकलं का? नाही. पण आपल्या इथं तसंही ते करू शकले असते. पण जो भाव आहे आपल्या मंडळीमध्ये आणि त्या भावाच्या पाठीमागे जो परमात्मा उभा आहे, जी शक्ती उभा आहे, त्या शक्तीनं असा काय बदलाव केला, म्हणजे आता ती लोक तसा विचार केला तर ती लोक सहज आपल्या विचाराला डावलून जाऊ शकत होते. ती झाडं सरळ काढून ते टनल करू शकत होते. पण प्रयत्न किती छोटा आहे बघा आपला. म्हणजे जे आपण सतत उदाहरण देतो चिमणीचं, ते जंगल आग लागली, म्हणजे किती छोटा प्रयत्न आहे. आपलं असं मत कोणाचंही नव्हतं की नाही असंच करायचं, पण प्रयत्न करूया, आपण त्यांच्याशी बोलूया, चर्चा करूया. पण याच्यासाठी मला सांगायचं आहे काय की जो उद्देश आहे याच्या पाठीमागचा तो विश्वकल्याणाचा उद्देश आहे. आणि जिथं विश्वकल्याणाचा उद्देश आहे तिथं परमात्मा परमेश्वर ती शक्ती उभा राहतेच, ते करून घेणारच ते. म्हणजे त्याचाच उद्देश साध्य काय झाला तरी आपली झाडं ट्रान्सप्लांट झाली. नुसती ट्रान्सप्लांट केलीत का? जसं आपण असतं ना, म्हणजे आपण आपलं लग्न असली कसं पळतो, आपण घरातलं लग्न असलं की एकदम व्यवस्थित सगळं बघतो, आणि शेजारी असल्यावर कसं तर करायचं मन लावून नाही. तसं नुसती झाडं ट्रान्सफर करून सोडलेली नाहीये. आम्ही अनुभव घेतला, जाऊन आता खत टाकायला गेलो तर अनुभव घेतला की प्रत्येक झाड हे जगले की नाही याची नोंद आहे, किंवा ते कसं जगेल त्याच्यासाठी काय काय नियोजन करावं लागेल ते सगळं त्या लोकांनी केलं. आता नुसती झाडं ट्रान्सफर करून सोडली असती पण ती झाडं जगली असती का? म्हणजे प्रत्येक झाडाला टॅग पण लावलाय. म्हणजे मला इथे हे सांगायचंय की फक्त तो अनुभव ज्ञानोबा तुकोबरायांच्याच काळात होता असा नाही. जसं ज्ञानोबरायांनी रेणामुखी वेद बोलवले, बऱ्याच लोकांना हा चमत्कार वाटतोय, पण ते खरं आहे, ते सत्य आहे. आणि आपण जे आता हे काम पांडवगडाला जे होते, हा एका चमत्काराला वावगं ठरलाच नाही, तो तसंच आहे. पण तो आपल्याला आत्ता अनुभव आणून दिलाय की असंही होऊ शकतं. मग याच्यासाठी तुकाराम महाराजांचं एक छान प्रमाण आहे की झुंजार ते विष्णुदास जगी, झुंजार ते एक विष्णुदास जगी. म्हणजे इतके मृदू पण आहे पण झुंजार पण आहे. म्हणजे असं नाही की फक्त त्या साहेबांशी बोलून चर्चा करून सोडली नाही, ते काम होईपर्यंत तिथून हालायचं नाही. म्हणजे असं बघितल्यानंतर, म्हणजे आता कित्येक आपले ते साधक तिथं काम करत होते, म्हणजे तो अशी क्षणोक्षणी ती प्रचिती येत होती की इथंच आहे पांडुरंग, इथंच आहे देव. हे बाहेर सगळं मोहमायाचं अडकले सगळं. म्हणजे इतकं छान वाटायचं ना, अक्षरशः मी कित्येक लोकांच्या डोळ्यात आनंद सुरू पाहिजे झाडं ट्रान्सप्लांट केल्यानंतर. काय भाव आहे चिखलीकर मंडळींचा, त्यांना खत घालायसाठी पाऊस चालू आहे, सगळं चालू आहे, पण कशाची तमान आहे. म्हणजे मला हे सांगायचं आहे की त्या कामासाठी त्यांची जी तळमळ आहे, म्हणजे जी संतांची तळमळ होती, त्या तळमळीपोटी या लोकांचा किती एकनिष्ठ भाव आहे आणि किती कॉन्फिडन्स आहे की हे होणारच आणि हे करायचंच आहे. म्हणजे मला सांगायचं आहे काय थोडक्यात की संतांचा जे उद्देश साध्य करायचा आहे त्याच्यावरती आपण त्या भावावरती अवलंबून असो तर हे काम होणारच आहे. आता कित्येक लोकांना म्हणजे बऱ्यापैकी चर्चा करताना पण वाटत की कार्यक्रमापर्यंत गोशाळेचं काम होईल का, कार्यक्रमापर्यंत गोशाळेचं काम होईल का. पण ते झालं, नुसतं झालं म्हणून एका शब्दात झालं का नाही, त्याच्या पाठीमागं फार मोठी झुंज आहे. इथं फार म्हणजे इतकं अपार कष्ट आहे की रात्री 12 वाजता व्हिडिओ येतात ग्रुपवरती, आज काँग्रेस काढायचा आलाय, काँग्रेस हटाव मोहीम सुरू आहे रात्री 12 वाजता. म्हणजे मी सांगण्याचा उद्देश हाच आहे की संतांना जो उद्देश साध्य करायचा होता ते कशाच्या, त्यांना माहित आहे उद्देश काय साध्य करायचा आहे, साध्य कसा होईल तर गोशाळेचा आपोआप ती पेरलं जाईल. मग आता हे का होते, ह्याच्या मागचं कारण काय आहे तर बाबांचा विषय आहे की हृदयातला देव चित्तात आणायचा, मग तो चित्तात आल्याशिवाय
हे होत नाही. मग याची प्रक्रिया काय? म्हणजे बघा, आता तुम्ही आपण बारीक विचार केला तर अशा कित्येक घटना बघितल्यात की हैदराबादची जशी घटना होती, कित्येक लोकांनी आंदोलन केलं, ते शेवटी काय झाले? शत्रू झाले एकमेकांचे, आणि त्यांनी काहीतरी केस टाकली, मग ते काय झाले? शत्रू झाले. पण इथं आपण ज्यांच्याशी चर्चा करायला आलो ते मित्र झाले. कशामुळं? आपलं चित्तात देव आहे, चित्त शुद्ध आहे. म्हणून त्याचं तुकाराम महाराज प्रमाण सुद्धा आहे की चित्तशुद्ध शत्रू मित्र होती. हा, म्हणजे त्या काळात त्यांनी, म्हणजे त्यांचे एकदम कट्टर शत्रू रामेश्वर भट्ट, ते स्वतःच त्यांना प्रचिती आली की म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुला. म्हणजे आयुष्यभर ज्यांनी विरोध केला त्यांनीच सांगितलं की तुका विष्णू नाही तुझा. म्हणजे हे कशानं साध्य झालंय? कारण ती संतांचे तळमळीमुळं ते, म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की चित्त शुद्ध, त्यांच्या चित्तात देव असल्यामुळं ते साध्य झाले. मग आता ते करायचं आहे, चित्तात देव आणायचा आहे. देव कुठं आहे? म्हणजे हृदयातच आहे, पण तो चित्तात आणायचा आहे. मग आता चित्तात आणायचं असेल तर चित्त शुद्ध करण्याची रीत आहे, त्या रीतीने गेलं पाहिजे. मग आता त्याचं एक प्रमाण आहे की चित्ता ऐसी नको आठवण, चित्ता ऐसी नको देव आठवण, जेणे देवाचे चरण. बघा, मगाचं प्रमाण काय होतं? घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा. आणि आता काय म्हणतात की चित्तामध्ये नको देऊ ऐशी आठवण, जेणे तुझे चरण अंतरित आहे, म्हणजे तुझ्या चरणामध्ये अंतर पडेल. मग आता हे काय अंतर आहे? म्हणजे काय? म्हणजे आता हे चित्तामध्ये देव कसा आणायचा? मग आपल्या चित्तात काय आहे हे पहिला शोधलं पाहिजे ना, मग ते काढलं पाहिजे, तरच त्यात देव येईल ना. म्हणजे आता देव कसा येईल चित्तामध्ये आपण ते पाहूया. तर बघा, आता आपल्यात मला वाटते आता मागचाच महिना होता, ज्येष्ठ महिना, बऱ्यापैकी मासावडीकरांना अनुभव असेल. ज्येष्ठ महिन्यात काय असते? सवासण्या असतात काय? महिनाभर पोळ्या खायच्या काय? काय सवासण्यामध्ये काय असते? देव आपल्या घरी येतो. मग सवासण्यामध्ये काय काय करतो आपण? 2-3 दिवस अगोदर सगळं घर स्वच्छ करतो, एकदम सगळं पोत्यारा बितारा देऊन. आता नाही पोत्यारा, स्लॅशचे घर आले जुने, आपण पोत्यारा द्यायचो, घर स्वच्छ करायचो. घरातले सगळे आपले जे कपडे वगैरे आहेत सगळे आपण नदीवर येतो, स्वच्छ धुवून आणतो. मग हे कशासाठी करतोय? उद्देश काय? देव आणायचा आहे घरात. तर त्याच्यासाठी एवढं आपल्याला करावं लागतंय. तर मग हे चित्त, त्या चित्तात देव यायचा असेल तर आपण त्याचं शुद्धीकरण केलं पाहिजे. त्याच्यात असणारे मध मोह मत्सर जे काही दुर्गुण आहेत, दुर्बल विचार आहेत, ते काढले पाहिजे. मग आता हे कसे निघणार आहे? मग आता हे संत विचारानं काढायचे. संत विचारानं ते सगळे झाडणी करायचे, आणि मग त्यानंतर त्याच्यात परमात्मा परमेश्वर तो देव काय होणार आहे? स्थित होणार आहे. मग बघा, म्हणजे आता चित्त, आता एक साधं उदाहरण घेऊन सांगतो की चित्त म्हणजे काय? की आता आपला मोबाईल आहे, मोबाईलला आपण एक फोटो काढला, तो कुठं स्टोअर होतो? गॅलरीत. म्हणजे जेव्हा आपण मोबाईल ओपन करेल, गॅलरी ओपन करेल, तेव्हा ते होतं. तसं आपल्या मनानं जे काही टिपलं जाते, जे काही बघितलं जाते, जे काही ऐकलं जाते, जे काही कृती केली जाते, त्याचं एक संस्कार म्हणून त्या सूक्ष्म देहावर स्मृती त्याची उमटली जाते. मग ती स्मृती म्हणजे चित्त आहे. म्हणजे बघा, आता म्हणजे सिद्धांत काय सांगायचा आहे की आपण आपल्या जे आपण बघतो, ऐकतो, बोलतो, त्याचं हे सूक्ष्म देहावरती परिणाम होतो. ते संस्कार स्मृतीमध्ये
साठवून ठेवलं जातं आणि त्याला चित्त म्हणायचं. मग आता त्या चित्तात साठवलं, पण आता त्याचा उपयोग काय बघा. म्हणजे परत एक छोटासा दृष्टांत देतो याच्यासाठी, की म्हणजे ही खरी घटना आहे आमच्या शाळेमध्ये घडलेली, की 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आपण काय करतो, गावात एक शाळेची फेरी असते. मग त्यामध्ये ज्याचा सगळ्यात मोठा आवाज आहे त्याला आपण काय करतो, पुढे उभा करतो, घोषणा दिला, भारत माता की जय, महात्मा ज्योतिराव फुले जय. मग असं आमच्या शाळेत एक विद्यार्थी होता आणि त्याचा आवाज मोठा होता. त्याला पुढच्या बाजूला उभा केलं आणि दिंडी आपली गावाला जी फेरी असते, प्रभात फेरी, ती सुरू झाली. मग तो विद्यार्थी थोडा साधारण असल्यामुळे त्याला हे सगळं सांगावं लागलं की हे लोक आहेत, भारत माता की जय म्हणायचं, वंदे मातरम म्हणायचं. मग त्याला असं थोडं शिकवलं आणि मग तो ते शिकला. मग सगळ्या महापुरुषांची नावं सांगितली, त्यांची नावं घ्यायची आणि जिंदाबाद म्हणायचं. मग प्रभात फेरी निम्म्यात आली. मग सगळ्यांची नावं घेता त्याला महात्मा ज्योतिराव फुले पण सांगितलं होतं, कारण शिक्षणात त्यांचं बराच मोठा वाटा आहे. तर मग त्यानं आदल्या दिवशी निळू फुलेचा पिक्चर बघितला टीव्हीवर. झालं काय, सांगितलं तर आम्ही महात्मा ज्योतिराव फुले आणि तो मधीच काय म्हणला, निळू फुले की. मग आता हा दृष्टांत झाला, दृष्टांत संपला. इथं सिद्धांत काय घ्यायचंय की मग जे सांगितलं, जे आपण टिपलंय कॅमेऱ्यानं तेच बाहेर येणार. भले आम्ही सांगितलं असेल, पण तिने एकांतात जे टिपलंय तेच बाहेर आलं. म्हणजे सांगण्याचा उद्देश हाच आहे, सिद्धांत हाच आहे की आपल्या मनावर संस्कार केले हे असंच होत नाही. संवर्धन वृक्षसंवर्धन असंच होत नाही, हे याच्यावर संस्कार झालेत. संस्कार करून करून हॅमरिंग करून करून तेच आता आपोआप बाहेर येते म्हणजे त्याचं कृतीत रूपांतर होतंय. आणि ती कृती म्हणजेच संतांचा उद्देश साध्य होणं. आता बघा, चित्तांमध्ये पण भरपूर पटलाच्या भूमी आहेत, चित्तात पण भरपूर भूमी आहेत. त्याच्या व्यास भाष्य ह्या ग्रंथात त्याचं आलंय थोडं, की त्याच्या पण काय भूमी आहेत चित्तात, पण त्यात त्यांनी थोडं प्रकार केले की 5 प्रकार आहेत. एक क्षिप्त, विक्षिप्त, मूढ, एकाग्र आणि निरुद्ध. बघा एक बघूया आपण. क्षिप्त म्हणजे आता हे जरी नावं अशी दिली असली तरी विषय तिथेच येतोय. तर या प्रत्येक अवस्थेमध्ये आपले गुणच आहेत, आपल्या ह्याच्यावर झालेले चित्तावर संस्कारच येतात. क्षिप्त मध्ये कोणाचा प्रभाव असते, जरा रजोगुणाचा प्रभाव असते. रजोगुणाचा असल्यामुळे काय होते, क्षिप्त म्हणजे चंचल. क्षिप्त, विक्षिप्त, मूढ, एकाग्र आणि निरुद्ध. मग आता क्षिप्त मध्ये चंचल असते. म्हणजे बघा आपलं मन किती चंचल आहे. एक क्षणार्धात पांडवकडे जाऊन येते, क्षणार्धात इकडे घरी जाऊन येते. म्हणजे इतकं चंचल आहे की ते स्थिर नाहीये. त्याला क्षिप्त म्हणायचं, क्षिप्त अवस्था चित्ताची. हे ज्याच्यात रजोगुणाचा प्रभाव असतो. आता दुसरं मूढ. आता मूढ म्हणजे आपण जड मूढ, त्यातलं हे मूढ म्हणजे त्याचा संदर्भ घ्यायचा आहे. तर मूढ मध्ये तमोगुणाचा प्रभाव असल्यामुळं त्याच्यात फक्त विकृत विचार, म्हणजे मोह मायेत अडकल्यामुळं त्याला चांगलं वाईट योग्य अयोग्य काहीही समजत नाही. त्याला काय म्हणायचं, मूढ. तिसरं विक्षिप्त. आता विक्षिप्त मध्ये बघा आपण कशात मोडतोय बघायचं, त्यासाठी मला सांगायचं सिद्धांत काय, आपण कशात मोडतोय बघायचं. तर विक्षिप्त मध्ये काय, त्याच्यात पण रजोगुणाचाच प्रभाव असतोय, पण कधी कधी एकाग्राव येते, कधी कधी. बघा आपण पांडवकडे कधी कधी, जर रविवारी नाही, कधी कधी. तसं मन चंचल आहे, मोह माहित अडकलंय, पण ते कधी कधी एकाग्र होतंय, कधी कधी ते त्याच्यावर रजोगुणाचा कधी कधी थोडा प्रभाव असल्यामुळे ते म्हणजे या संत कार्यात येतंय. मग सांगायचं मला काय, ते कधी कधी स्थिर असते, नाहीतर सतत चंचल असते, ते विक्षिप्त. एकाग्र म्हणजे सत्वगुणाचा प्रभाव असतो.
बघा आता एकाग्रमध्ये बघा म्हणजे आपण जसं तुकाराम महाराज मागे उदाहरण घेतलं की देहू ही एकदम पवित्र जागा आहे, पण तुकाराम महाराज भांडाऱ्यावर का गेले? का एकांत पाहिजे. मग एकांतासाठी ते काय असं छानसा बंगला बांधला असता, मस्तपैकी गेट लावला असतं, फिट लॉक करून आत बसले असते ना एकांत, ते भेटलं असतं देहूमध्ये सुद्धा त्यांना. भांडाऱ्याला महाराज का गेले? बघा परत आपला मुद्दा तिथेच येतोय की निसर्ग हाच देव, की बघा त्यांचं काय असावं प्रयोजन मला माहित नाही, पण आता त्यांच्या भंडारा डोंगरावर जाऊन जे चिंतन करण्याच्या कृतीमुळं आज भंडारा डोंगरावरती कितीतरी वृक्ष लागून चालू आहे, ती पवित्र जागा झाली. तिथे काय चालू आहे? निसर्ग सेवा चालू आहे. म्हणजे मला सांगायचं आहे काय की एकाग्रता त्यांना पाहिजे होती, पण ते कुठे त्यासाठी त्यांनी भंडारा डोंगर निवडला. त्याचा उद्देश काय साध्य झाला की तिथं आज वृक्षवल्ली आणि तिथं त्या निसर्ग देवतेची सेवा सुरू आहे. परत हे झालं एकाग्रता, म्हणजे ज्याच्यात सत्वगुणाचा प्रभाव असतो आणि मनुष्य स्थिर होतो. त्याला आपण आपला योग पण म्हणू शकतो त्याला. आणि चौथी आहे नाही योग नाही, योग निवृत्त मध्ये येतो. निवृत्त म्हणजे त्यात कुठल्याही गुणाचा प्रभाव नाही, ना तो रज तम गुण, तो उदासीन आहे, त्याच्यात कुठल्याही गुणाचा प्रभाव नाही, तो एकदम योग अवस्थेला गेला. त्याला काय म्हणायचं? निरुद्ध. अशा ह्या चित्ताच्या अवस्था आहेत. म्हणजे आपण कशात येतोय बघा. मग आता ह्या चित्ताच्या अवस्था आहे, पण मला सांगायचं आहे काय की म्हणजे विक्षिप्तावरून आपल्याला एकाग्रतेकडे जायचं आहे. मग आता जेव्हा चित्त एकाग्र होईल तेव्हा त्यात सत्वगुण येतील आणि त्या सत्वगुणामुळे त्या चित्तावर जे संस्कार होतील त्या संस्कारामधून संतांचा उपदेश हा साध्य होणार आहे, उद्देश साध्य होणार आहे. तर आता बघा म्हणजे आता याच्यामध्ये आपण बघा बारीक विचार केला तर आपल्याला यायचंय कुठं? एकाग्रतेवर यायचं आहे. मग आता एकाग्रता कधी होईल? जेव्हा आपण एकांतात संवाद स्वतःशी करेल. म्हणजे तेव्हा आपल्याला काय आपण म्हणतो ना स्वतःशी कधीतरी बसून संवाद करावा. मग आता स्वतःशी एकांतात बसून संवाद केल्यानंतर जे आपल्याला त्रुटी सापडतील त्याच्यावर आपण काम करायचं आहे आणि विक्षिप्त पासून हळूहळू कुठे जायचंय? एकाग्रतेवर जायचं आहे. मग याचा उद्देश काय आहे? शेवट काय आहे? चित्त शुद्ध करण्याची पद्धत हे एक प्रकार आहे आणि त्याच्या आता या पद्धतीनुसार गेल्यानंतर चित्त शुद्ध झालं. मग चित्त शुद्ध झालं का झालं का? गरज काय? कशासाठी करायचं आहे? तर संतांना जो उद्देश साध्य करायचा आहे तो उद्देश साध्य झाला पाहिजे. मग आता त्यामध्ये बघा जसं आता आपण सांगितले की हे एवढं सगळं होण्यासाठी कोणाला तर बळी द्यावा लागला. म्हणजे बघा भगवान परमात्म्यांनी म्हटले यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, म्हणजे जे काय सांगितले की जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल तेव्हा मी येईल. मग त्याने ठामपणे सांगून ठेवलंय ना तो येणार आहे. मग आपली लुडबुड कशासाठी? आपण एवढं कशासाठी पळायचं? एवढं बोर्ड वगैरे लावून देव देश धर्मासाठी स्टेटसला लाव, डीपीला लाव, एवढं कशासाठी? दिलाय ना विश्वास त्यांनी. भगवान परमात्म्याने विश्वास दिलाय की जेव्हा जेव्हा धर्मावर संकट तेव्हा मी येणार आहे, अधर्माचा नाश करणार आहे. मग हे आपण कशासाठी करायचंय? आपण का पळतोय? तर आपणाला बघा आपणाला जो संत महात्म्याकडून बोध झालाय तो काय बोध झालाय की जरी त्या भगवंताने सांगितलं असेल की मी अधर्माचा नाश करण्यासाठी येईन, पण ते कोण आहेत? एक आपण म्हणतो ना महाकारण, म्हणजे ते एक सुप्रीम आहे ते, आणि आपण कोण आहे त्याचे अंश आहे. बघा आपण थोडं दृष्टांतावरून बघूया की एक साखरेचं म्हणजे साखरेचं गुळाची मोठी ढेप आणि छोटासा तुकडा
आता बघा भगवंतांनी काय सांगितले, जेव्हा अधर्म होणार आहे तेव्हा मी येणार आहे, त्याचा नाश करणार आहे. आता ती गुळाची ढेप भुगुल्यात टाकली आणि त्याचा चहा बनवला, कसा लागणार आहे, गोड. आणि छोटासा भांड्यात ते तुकडा टाकून त्यात ही चहा बनवला तर तो कसा बनणार आहे, गोडच बनणार आहे. तर बघा मला सिद्धांत काय सांगायचा आहे, त्या एवढ्या गुळानं काय सांगितले, मी काय करणार आहे, अधर्माचा नाश करणार आहे ज्यावेळी धर्मावर ग्लानी येईल तेव्हा. म्हणजे त्याचं त्या मोठ्या गुळाच्या ढेपीने त्याचं कार्य सोडलं का, त्याचा गुण, त्याचं जे करायचं होतं, गोड करायचं होतं ते सोडलं का, नाही. तसं छोट्या गुळाच्या खड्याला सुद्धा ते गोडच चहा बनवला, म्हणजे त्याचं त्यानं कार्य केलं. तसं आपण आपल्यावर एवढं बिंबवलंय की आपण त्याच परमात्म्याचा अंश आहे, मग त्याने अधर्मावर मात करायचं, आपण करायचं नाही का, ते जो कार्य करणार आहे तेच आपल्याकडून करून घ्यायचं ना, किंवा आपण ते करायचं आहे. मग ते आपण करण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती, त्या आत्मभावावरती आणलं पाहिजे ना. मग आत्मभावावरती आणण्यासाठी काय करावं लागेल, देहभावाची भावना नष्ट करावी लागेल. आणि मग आपण आत्मभाव आल्यानंतर आपल्यामध्ये चित्तशुद्धीकरण झाल्यानंतर आपल्याकडून जी कर्मे होतील ते कुठली कर्मे होतील, निर्धारित कर्म होईल. म्हणजे जे की त्या परमात्म्याला आवडणार. म्हणजे आपण म्हणतो ना की जसं की संतांना सुखी करायचं आहे, संतांना सुखी करायचं आहे, कसं कसं सुखी होतील ते, म्हणजे त्यांचा जर उद्देश साध्य झाला तर सुखी होतील ना. मग आपण आपला मेन मुद्दा काय होता की हृदयातनं चित्तात आणायचं आहे. तर बघा म्हणजे तो आपल्याकडे नाही का, सांगितलंय जैसा हृदयामध्ये रामू, मग आपल्याकडे तो नाही का, आहेच. जसं आपण म्हणतो ना की म्हणजे तुमच्याकडे तो असायला पाहिजे ना. मग आता बघा, आता आपल्याला काय करायचंय, मेन मुद्द्यावर कुठे यायचंय, सेवाभाव. म्हणजे आपल्याला तुमची चरण सेवा किती यायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला चित्तशुद्ध होणं गरजेचं आहे. तर सेवा कधी होईल, आता समजा तुम्ही विचार केला की मला आई वडिलांची सेवा करायची, कधी होईल, ते तुमच्याजवळ असतील तेव्हा होईल ना. तुम्ही मुंबईमध्ये आई वडील गावाकडे नुसतं मला सेवा करायची, होईल का, तुमच्या जवळ पाहिजे. तसं तुमची चरण सेवा करायचे म्हटले, येईन मी जन्म याच्यासाठी देवा, तुमची चरण सेवा करायचे, मग ते तुमच्या जवळ असायला पाहिजेत. मग जवळ आहेत का, आता सांगितलंय जैसा हृदयामध्ये रामू, हृदयामध्ये आहेत, पण ते कुठे यायला पाहिजेत, चित्तात यायला पाहिजेत, तरच तुमची सेवा करण्याची कृती होईल ना. नाहीतर मग आपण मग सांगितल्याप्रमाणे विक्षिप्त चित्तानुसार आपलं जे विषय सुख आहे याच्यात अडकून आपण दुर्गती होणार आहे. आणि मग कधी कधी जसं सांगितलं तसं कधी कधी पांडवगड, कधी कधी गोशाळ, म्हणजे आपल्याला ह्या प्रवास करायचा, विक्षिप्त कडून एकाग्रतेकडे प्रवास करायचा आहे. आणि त्याच्यासाठी ते चित्त शुद्ध होणं गरजेचं आहे. मग चित्त शुद्ध होण्याची जी पद्धत आहे, त्यामध्ये जी कर्मे आहेत त्या कर्मामध्ये काय येतंय, मग बघा बाबाने आपल्याला लावलंय कशासाठी आणि हेतू काय आहे. तर हेतू काय आहे की त्या धर्माचं रक्षण व्हावं, धर्माच्या रक्षणासाठी आपले गोमाता वाचली पाहिजे, आपले निसर्ग हात देव ही वृक्ष ओली आम्हाच वगैरे, मग ते वाचले पाहिजेत. मग त्याच्यासाठी तुमच्याकडून हे कर्मे केली जातात. आता हे कर्मे केल्यानंतर बघा, आता बारीक विचार केला तर तुम्ही पांडवकडे गेल्यानंतर कधी मागचा विचार येतो का, नाही. म्हणजे आपण बघा मागे मी हंबीरराव पिक्चर बघितला, त्यामध्ये ते जे ऍक्टर आहेत त्यांना असं युद्ध करताना काहीतरी हाताला लागतं आणि ते चर्चा करताना म्हणतात, अरे तुम्हाला लागलेलं नाही म्हटले, ते आमचा दागिना आहे. तसं पांडवकडे कित्येक वेळा काम करताना कित्येक लोकांना इजा झाली, जखमा झाले, पण त्याचा कधीही दुःख नाही, त्याचा कधीही दुःखाचा लवलेश नाहीये, कधीही त्याच्याबद्दल वाईट वाटतच नाहीये. कारण त्यांना माहित आहे हे जर उभा राहायचं असेल तर मला बळी जाणं गरजेचं आहे आणि तो मी आनंदाने द्यायला तयार आहे. मग हा भाव तयार झाला त्या लोकांमध्ये. मग आता हा भाव तयार
होणं म्हणजे चित्तात देव येणं, आणि चित्तात देव आल्यामुळं आपल्याकडून जे कर्मे होतात ती सगळी सात्विक कर्म होतात, आणि ही सात्विक कर्म होणे हाच संतांचा उद्देश आहे. सांगायचं काय की आपल्याला जायचंय कुठं, संतांचा उद्देश साध्य करायचा आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला जे काही करावं लागेल, त्याच्यासाठी जी जसं बाबांनी सांगितले की हे आपलं प्रयोजन आहे, बाबांचं एक प्रयोजन आहे. जसं बाबांनी सांगितले की त्यांचा एक भाव होता की आपल्याला इथं गोशाळा काढायची आहे. पण त्याच्यानंतर बा कशी लोकांच्या मनात छोटासा, जसं म्हणायचं की ते बीज रोपण झालं आणि त्याच्यानंतर वृक्ष झाला, पण ते लगेच झाला का, लगेच होतो का, त्याला किती प्रक्रिया आहे. तसं आता हे आपलं धर्माचं कार्य उभं राहण्यासाठी वेळ लागेल. जसं बाबा म्हणतात की एक वेळ नक्की होणार, एका दिवसात होणार नाही ते, एका दिवसात होणार नाही, पण ते एक दिवशी नक्की होणार. मग त्याच्यासाठी आपल्याला त्या यज्ञामध्ये सतत आपल्या कार्याची, त्यात आपलं जे समर्पणाची आपल्याला संहिता दिल्या पाहिजेत, आणि त्या संहिता दिल्यानंतर तो यज्ञ सतत चालू राहील. मग आता मला तेच मागाच्या ओळीवर येत होतं की आता आपल्या या परमार्थाचा म्हणजे खरा गाभा काय, खरा संतांचा उद्देश काय की सेवा भाव झाला पाहिजे. बघा आता इथं प्रत्येक जण आषाढी कार्यक्रमाला आल्यानंतर प्रत्येक जण जेवायला वाटणं असू द्या, चहा वाटप असू द्या, इथे गोमय प्रोडक्ट येताना तिची वाटणी चालू आहे किंवा तिची द्यायच चालू आहे. म्हणजे एकमेकांना एवढं सहकार्य आहे, एवढं म्हणजे एवढा चांगला भाव आहे की प्रत्येक जण हा आपल्या मनात सेवा भाव ठेवून कार्य करत आहे. म्हणजे आता इथं मला काम सांगितले म्हणून करायचं आहे किंवा पुन्हा जबरदस्ती आहे का, बिलकुल नाही. जसं बाबांनी मागच्या कार्यक्रमात आपल्या महाशिवरात्रीच्या जबरदस्ती नाही, पण इथं गोशाळा बांधण्यासाठी दान करायचं चालू आहे. म्हणजे एवढं दान येते. मग आता हे कशामुळे येते, म्हणजे बघा मला सांगायचं आहे काय की सिद्धार्थ हात मांडायचा आहे की चित्त शुद्ध असेल तर ही कर्म अशक्य नाहीये, आणि हे कर्म होण्यासाठी तुम्हाला त्या रीतीमध्ये गेलं पाहिजे. मग त्या रीतीमध्ये बाबाने आपल्याला बरीच साधनं दिलीत की सकाळचं भजन आहे, चिंतन आहे, परिपाठावरती म्हणजे त्याचं श्रवण करायचं आहे, त्याच्यावरती चिंतन मांडायचं आहे. म्हणजे एवढ्या बारीक सगळ्या गोष्टी करतोय. याचा उद्देश काय आहे की ह्या धर्म स्थापनेचा पाया रचला पाहिजे, त्याच्यातून ते त्या चित्तावरती संस्कार झाले पाहिजेत. कारण मन कसं आहे, मन उद्या फिरायला गेलं तर ते तिकडच देणार ठेवणार आहे. पण आपल्या चित्तामध्ये काय आहे की म्हणजे आता छोटासा दृष्टांत देतो की आपल्याला समजा उदाहरणार्थ आपल्याला आता या आज हे झाला आपलं सकाळी अभिषेक झाला, अभिषेकानंतर पेढे वाटले, बरोबर. मग आता मन काय म्हटलं लगेच, त्याला पेढे खाव्या, बरोबर. मनाने विचार केला पेढे खाव्या. मग आता बघा आता काही लोकांना साखर असतील, बघा मनाने विचार केला पेढे खायचंय, पण बुद्धी काय म्हणली लगेच, मला साखर आहे. ही साखर आहे हे कुठं चित्तात होतं, आणि चित्ताला माहित होतं की चित्ताला माहिती त्या स्मृतीमध्ये साठवण केलंय की मला साखर पण आहे आणि पेढा गोड पण आहे. त्याच्यानुसार बुद्धीने काय केला, निर्णय केला की पेढा गोड आहे, मनानं मस्त आज्ञा दिले एक दोन खाऊया. पण ते बुद्धीने काय, त्या विवेकाला काय विचार केला की नको आपल्याला साखर आहे. मग हे कशामुळे की त्या स्मृतीत साठवण झाली ऑलरेडी. तसं आपलं मगाच सांगितलं की या प्रत्येक गोष्टीतून आपण एक संस्कार करायचा चालू आहे, आणि या संस्कारामध्ये त्या चित्ताचं हळूहळू हळूहळू शुद्धीकरण होणार आहे. आणि त्या चित्ताचं शुद्धीकरण झाल्यानंतर मग जसं दुसऱ्या सांगितलं की समस्या करायचे, देव येणार आहे त्यासाठी स्वच्छता झाली पाहिजे, तसं
जेव्हा चित्त शुद्ध होईल तेव्हा आपोआप त्या चित्तात आपल्या देव येणार आहे. आणि चित्तात देव आल्यानंतर जसं 2 दिवस आपण ते नव्हतं की तुम्हीच देव आहे. बाबा सांगतात की तुम्हीच देव आहे. म्हणजे देव पहावयाची गेला आणि देवाची होऊन ठेवला. तसं या कार्यामध्ये आपण सक्रिय असल्यामुळं ते सतत हॅमरिंग, ते सतत आपल्यावरती संस्कार झाल्यामुळं आपल्या कृतीतून या विश्वकल्याणाच्या कार्यामध्ये आपला खरीचा वाटा होतोय. आणि याच खरीच्या वाट्याचं खिल्लार गोशाळेचं जे उद्घाटन आहे ते एक आपला काय म्हणतो एक छोटासा पल्ला आहे तो आपण पार केला. आणि त्यासाठी म्हणजे वेळ संपलेली आहे. मला त्यासाठी जसं बाबा सांगितले की बळी जाणार आहे आपला आणि तो आपण आनंदानं बळी द्यायचा आहे. आणि तो आनंदानं बळी देण्याची जी मनाची तयारी आहे ती बाबांनी करून घ्यायची चालू आहे. आणि ती बऱ्याच जणांची झाली पण आहे. त्याचा आपण प्रत्यक्षात बघतोय. म्हणून आपण या धर्मकार्याच्या मंडपात बसलोय. मग आपण प्रत्येकानं आपली यामध्ये खरीचा वाटा उचलून आपण हे धर्मकार्य सिद्धीच नेऊया. आणि याच कार्यामुळं आणि मला म्हणा याच का म्हणतोय मी कारण केवळ याच कार्यामुळं संत सुखी होणार आहेत, आनंदित होणार आहेत. आणि संत सुखी झाले म्हणजे सगळे उद्देश साध्य झाला. आणि या उद्देशासाठी आपल्याला तळमळीनं करायचं आहे, तळमळीनं पळायचं आहे. आणि जे काय आपण म्हणतो ना की म्हणजे बाबांनी एवढं काय दिलंय की काय देऊ त्याची होईल उत्तर आहे. म्हणजे हेच करायचं आहे की आपल्या कार्यामध्ये समर्पण रूपी आपल्या संविधा कायम आपण टाकत आहे. आणि त्या संविधा रूपी हा यज्ञ असा चालू राहायचा आहे. आणि पुढं भरपूर मोठं कार्य करायचं आपल्याला. याची मनाची तयारी करून आपण या कार्यात सक्रिय व्हायचं आहे. हाच म्हणजे चित्तशुद्ध होण्याचा खरा उद्देश हा आहे की तुम्ही या कार्यामध्ये संपूर्ण समर्पणानं भाग घेणार. तेव्हा परत म्हणायची गरज नाही चित्तशुद्ध आहे का नाही, ते झाल्याशिवाय हे होऊ शकत नाही. आणि एवढंच मी माझे सेवेमध्ये सांगू इच्छितो. आणि ही सेवा झालेली सेवा बाबांच्या चरणी अर्पण करतो. जय